मध्ये लाल बावटा आणि सर्व कामगार संघटना, किसान संघटना वतीने अखिल भारतीय हडताळ होतो आहे। भावानो, गेली 11 वर्ष नरेंद्र मोदीचं सरकार साम्राज्यवादी धोरणावर चालतो आहे। देशातला शेतकरी आणि कामगारांच्या हिताच्या विरोधामध्ये सगळी धोरणं घेतो आहे। सुरुवातीला शेती विकण्याचे 3 काळे कायदे आणले, त्याच्या विरोधात लढाई झाली। आता कामगाराच्या विरोधामधले 4 कायदे आणले, हे 4ही कायदे वापस घेतलं पाहिजे। कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना उचित जीवन वेतन मिळालं पाहिजे, यासाठी आजचा हा हडताळ आहे। अमेरिकेनं एकतर्फी भारतावरती त्यांच्या शेतीमालावरती 0 टॅक्स, आमच्या शेतीमालावरती 18% टॅक्स, हे नरेंद्र मोदी कसं काय हा करार करू शकतो? शेतकऱ्यांच्या हितात विरोधामधला हा करार ताबडतोब वापस घेतला पाहिजे। अमेरिकेचा ट्रम्प हा आपल्या देशाला रशियाकडून तेल घेऊ नका म्हणून धमकी देतो, आपल्यावरती दंड लावतो आहे। हा दंड लावणारा आहे कोण? आम्ही कोणाशी करार करावं, कोणाचं तेल घ्यावं, कुठल्या देशाला आमचा माल आम्ही विकावं, हे आमच्या हितामध्ये आम्ही विकू। आणि म्हणून अमेरिकेनं जे एकतर्फी ट्रेड डील आणलेलं आहे हे ताबडतोब वापस घ्या। कामगाराच्या विरोधातले 4 काळे कायदे वापस घ्या। देशांतर्गत जनविरोधी धोरणं वापस घ्या। जी बजेट आलेली आहे ते गरीब विरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे, दलित आदिवासी विरोधीमध्ये ही बजेट आहे। ही बजेट सुद्धा वापस घ्या आणि आता परत एकदा सर्व जन विभागाला न्याय मिळेल अशा पद्धतीने या बजेटमध्ये सगळ्या प्रकारची तरतुदी झाल्या पाहिजे। त्यासाठी आमचा भारत बंद आहे आणि मोठ्या ताकदीनं आम्ही या जनविरोधी ट्रेड डील असेल, आर्थिक धोरण असेल, गरीब विरोधी धोरण असेल, महागाई बेरोजगारीची धोरण असेल, शिक्षणाचा धोरण असेल, आज समग्र देशातल्या बँका, सगळे कारखाने का बंदीवर जात आहेत भावांनो? का नरेंद्र मोदीचं सरकार देशवासियांचं ऐकत नाही? नरेंद्र मोदीचं सरकार अदानी अंबानीचा ऐकतो। अदानी आणि अंबानी आपल्या देशाचं पाणी असेल, लाईट असेल, शेती असेल, शिक्षण असेल, याच्या बापाची जागीर आहे का? भारत कोणाचा आहे? भारत हा देशातला शेतकरी कामगारांचा आहे। बापाची जागीर समजून देश आज हे गाण ठेवतात, हे गाण ठेवणं बंद करा। ताबडतोबीने शेतकरी कामगार विरोधी धोरण वापस घ्या आणि अमेरिकेची दादागिरीला मोडून काढा, हे आव्हान आम्ही या ठिकाणी